नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. सुरुवातीलाच बातमी येते महाराष्ट्राच्या राजकारणाला सर्वात मोठी कलाटणी देणारी महत्वाची अपडेट. मित्रांनो, शिंदेगडाच्या वाढल्या अडचणी अखेर देवेंद्र फडणवीस यांनी केली शिंदेगडाला SIT स्थापन. महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी घडामोड. संपूर्ण शिंदेगड येणार अडचणीमध्ये राजकीय वरदहस्त नसलेल्या शिंदेगडाला भाजपचा सर्वात मोठा धक्का. देशाच्या राजकारणामुळे एकनाथ शिंदे, अमित शहा यांना सर्वस्व मानायचे, मात्र आता सध्या भाजपनेच केलाय देवेंद्र फडणवीस यांना हाताशी धरून करेक्ट कार्यक्रम. उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडल्याच्या नंतर मित्रांनो सर्वात मोठा होणार खुलासा. बघूया गंभीररित्या केलेला हा सर्वात मोठा SIT स्थापन करण्याचा फडणवीस यांचा निर्णय. शिंदेगड पूर्णपणे अडचणीत. महाराष्ट्राच्या राजकारणामुळे ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली तेव्हापासूनच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची उलटी गिनती सुरू झाल्याचं राजकीय जाणकार आपली मतं व्यक्त करू लागलेत. फडणवीस आपल्या बुद्धी चातुर्याच्या जोरावरती बरोबर त्यांनी करेक्ट कार्यक्रम करत अजित पवारांसह एकनाथ शिंदेंना चारी मुंड्या चित करायला घेतलं आणि अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अडकवण्याचा प्लॅन देखील सक्सेसरित्या पुढे राबवला गेला. मध्यंतरी मराठा आरक्षणाचं जे काही वादळ उठलं होतं ते वादळ शांत करण्यास देवेंद्र फडणवीस यांना यश आलं. त्यावेळेस एकनाथ शिंदे आणि अजित पवार दोघेही आपापल्या गावी निघून गेले, मात्र भाजपने त्याचा संपूर्णपणे अतिशय मोठ्या प्रमाणात कीस काढत मराठा आरक्षण दिलं गेलं आणि महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात आज फक्त देवाभाऊ अशा प्रकारच्या जाहिराती आल्या आणि करोड रुपये खर्च केला, मात्र तिथे ना सरकार ना कोणी, फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच हे काम केल्याचं भाजपने पुढे वारंवार सांगितलं. यातूनच एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला थेट इशारा दिला होता, तुमच्या विना आम्ही सरकार चालवू शकतो, तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुमची आम्हाला गरज नाही, असा थेट इशारा. आणि आता थेट SIT स्थापन. महाराष्ट्रात जे घडतंय ते नवीन नाही, जे त्यांनी केलंय तेच पुन्हा त्यांना भोगावं लागतंय. हा देखील महाराष्ट्राचा इतिहास पुढे आलाय. मित्रांनो, शिंदेगडाचे मंत्री वेळोवेळी वेगवेगळ्या भ्रष्टाचारामध्ये अडकले. त्यांच्यावरती शिवसेनेच्या माध्यमातून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून वेगवेगळे आरोप केले गेले. त्या आरोपांना सगळ्यांनीच उडून उत्तरे दिली, मात्र आता त्या आरोपांच्या पाठीमागे कोण होतं हे आपणाला नवीन सांगायची गरज नाही. एकनाथ शिंदे यांची होणारी वरचढ भाजपसाठी डोकेदुखी ठरली होती. त्यांना कुठेतरी बाजूला सारायचं होतं आणि फ्रंट लाईनला भाजपच्या नेत्यांना यायचं होतं. यासाठी सगळ्या घडामोडी घडत होत्या. आणि मित्रांनो, यातूनच एक महत्वाची घडामोड सध्या समोर येते, ती म्हणजे शिंदेगडाचे मंत्री असणारे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावरती भिवलकर कुटुंबाला जमीन दिल्याचा गंभीर आरोप झाला होता. त्या 5,000 कोटींच्या एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर ढीगभर पत्रकारांनी पुरावे दिल्याच्या नंतर आज शिंदेगडाच्या मंत्र्यांच्या विरोधात SITची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे संजय शिरसाट यांच्या तर अडचणीत वाढ झालीच, मात्र एकनाथ शिंदे यांच्या देखील अडचणीत मोठी वाढ झाली आहे. राज्यातील सरकारी व वनजमिनी बळकावल्याच्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने SIT स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे हा निर्णय म्हणजे सिडको जमीन घोटाळ्यात महत्वपूर्ण पाऊल असल्याचे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केलंय. यामुळे पाठपुरावा करणारे भूमिपुत्र कॉन्शियस सिटीजन फोरम या संघटनाचं त्यांनी अभिनंदन केलंय. यामुळे आता संजय शिरसाट भल्या मोठ्या अडचणीत आल्यानंतर शिंदेगड देखील या अडचणीमध्ये पूर्णपणे सापडेल असं त्यांना वाटतंय. यामुळे अजून शिंदेगडाचे बहुतांश मंत्री SITच्या कचाट्यात येतील आणि सगळेच मंत्री आता भ्रष्टाचारात गोवल्याचा आरोप देखील रोहित पवार यांनी केलाय. त्यामुळे आगामी काळात भाजपने बरोबर करेक्ट कार्यक्रमास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपासून सत्तेच्या बाहेर लोटण्याचा सुरू झालेला प्रवास सत्तेच्या बाहेर होईपर्यंत थांबेल का, आता आपल्याला तेच बघायचंय. म्हणजे जे आपण पेरलं तेच उगवतंय अशा प्रकारची गत शिंदेच्या शिवसेने झाल्याचं चित्र आहे. मित्रांनो, महाराष्ट्रात ठाकरेंना जेवढा
संकटात घेऊन गेले तेवढे आता शिंदेगड संकटात सापडतील, ही यामागची खेळी आहे. आपणही काय वाटतंय, आपण यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या.